श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 108. आयुष्यात कधीही बसला नसेल असा धक्का तात्यासाहेबांना बसला होता. कारण आज स्वामी समर्थ नव्हतेच. म्याणातून स्वामी समर्थ गुप्त झाले ही बातमी ताप्यास प्रत्येकाला समजली होती आणि प्रत्येक जण हवालदिल झाला होता. स्वामी गायब झाले म्हणून तात्यासाहेबांसारख्या महत्वाकांक्षी सरदाराला आपली महत्वाकांक्षा पुरी नाही होणार याचे वाईट वाटत होते. पण ताप्यातील बहुसंख्य लोकांना स्वतःची चूक कळून आली होती. प्रत्यक्ष परब्रह्माला आपण फसवण्याचा प्रयत्न करीत होतो या विचाराने त्या प्रत्येकाला वाईट वाटत होते आणि तो प्रत्येक जण अंतर्मुखाने झाला होता. स्वामी समर्थासारख्या सुखनिधानाला आपण मुकलो याचा प्रत्येकालाच खेद झाला होता आणि आपण पूर्ण ब्रह्माच्या सहवासात कायमचे अंतरलो या विचाराने ते सारे व्यतीत झाले होते. हताश होऊन सारे आबाच्या वाडीच्या जवळ विश्रांती घेत असतानाच जेजुरीकडून एक पोस्टचा शिपाई आला होता. मेना, शिपाई, भोई आणि तात्यासाहेब सरदार पाहून तो थांबला होता. चार गोष्टी होताच तो सारे काही समजला होता आणि चटकन म्हणाला होता, अहो स्वामी समर्थ तर जेजुरीच्या रस्त्यावर येऊन सुमारे 2 कोस एका दगडावर बसले आहेत. सर्वांना आश्चर्य वाटले होते. लागलीच सारा ताफा जेजुरीकडे वळाला होता. पोस्टाच्या शिपायाने सांगितल्याप्रमाणे स्वामी तेथून 2 कोसावर एका दगडावर बसले होते. पश्चातापाच्या मनाने साऱ्यांनी स्वामींच्या पायावर लोळण घेतली होती. स्वामी महाराज, आम्हाला माफ करा. द्रव्याच्या आशेने आम्ही भरकटलो होतो आणि आमच्याकडून अक्षम्य असा अपराध झालाय. प्रत्येक जण क्षमा करा अशी विनवणी करत होता. विनंती करताना कोणी कान उपटून घेत होता, कोणी आपल्या थोबाडीत मारून घेत होता, कोणी उठावशा काढीत होता. हे दृश्य पाहून स्वामी समर्थ हसू लागले. स्वामी समर्थांना हसताना पाहून प्रत्येकाला मनावर दडपण नाहीसे झाले होते. स्वामी आपल्यावर रागवलेले नाहीत याचीच प्रत्येकाला आनंद झाला होता. तात्यासाहेबांचा सरदार हात हलवीत बडोद्याला निघून गेला होता. हजारो रुपये खर्च केले होते त्यांनी, पण त्यांच्या नशिबी शेवटी अपयश आले होते. स्वामी समर्थांना सन्मानाने अक्कलकोटात नेण्यात आले होते. स्वामींना पाहताच अक्कलकोटवासी खुलले होते. प्रत्येकाला आपला सुख निदान भेटल्याचा आनंद होत होता. क्षणात अक्कलकोटात आनंद आणि उत्साहाचे वातावरण झाले. सोनारी आणि मण्या, झांजा आणि डोलकी वाजवीत त्या आनंदाने सामील झाले होते. वेडी सोनारींतन स्वामी सोबत नाचू लागली होती. शिवाय भक्ती न मिळेव स्वामी समर्थांची प्रीती. मण्याने डोलकी जोरात वाजवायला सुरुवात केली. वेड्या सोनारीचा नाच पाहून स्वामी हसू लागले. सोनारीनानी मांडब्या नाचत गाऊ लागले. मांडब्या तुकाराम बोडकीचं काय काम, मांडब्या तुकाराम बोडकीचं काय काय, ज्ञानबा तुकाराम बोडकीचं काय काम. आणि स्वामी जोर जोरात हसू लागले. यानंतरची पुढील कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.